पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। बरीच धीराची आणि हिमतीची निघालीस. घरी येण्याचं कारण? तुमच्याशी बोलायचं होतं. आपण आता निरोप कसा आणि कोणाकडे द्यायचा काही कळतच नव्हतं ना. आता बोलायचं म्हटल्यावर भेटायला नको? अरे वा, तुझ्या बोलण्याचा सूरच बदलला. हो, तशी वेळ आली नाही म्हणजे तुम्हीच आणलीत. आणली का ओढवून घेतली? अल्लड वयात चुका होऊ शकतात, होतात, पण परिपक्व वयात केलेल्या चुका एका हेतूने केलेल्या असतात. का आली होतीस? वाटाघाटी करायला? कसं आहे ना, टाळी एका हाताने वाजत नाही आणि ज्याला तुम्ही वाटाघाटी म्हणताय तो हक्क आहे माझा. ताकाला जायचं आणि भांड कशाला लपवायचं? याआधीही मी त्याच तयारीने आले होते. मला वाटलं होतं की तू पैशासाठी दागिन्यासाठी हापापलेली नाहीस, म्हणून त्यावेळी मी तुला दिले नव्हते. अंदाज चुकला माझा. हे घे दागिने आणि कॅश. तुझ्यासारख्या मध्यमवर्गीय बाईला हे खूप होतील, पण जग हे व्यवहाराच्या चाकावर चालतं हेच खरं. त्यावेळी तुला मी स्पष्ट शब्दात समज दिली होती आणि आताही तुला परत समज देते. माझ्या मुलाचा नाद सोड. माझ्या प्रेमाची, माझ्या भावनांची तुम्ही ही अशी पैशात आणि सोन्यात किंमत करताय? एका मध्यम वयाच्या विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडणं, नात्याची अपेक्षा करणं याला व्यवहारच समजतात. प्रेम कसं सात्विक आणि निस्वार्थी असावं. तुमच्या मुलांनी फसवलंय मला. त्यांनी मला सांगितलं होतं त्यांची बायको हयात नाहीये. मला आधार दिला, स्वप्न दाखवलीत. या वयात स्वप्न बघणं मूर्खपणा असतो. तोल सावरणं गरजेचं असतं. आधारासाठी खांदा कशाला शोधायला हवा? शिकार करणं हा पुरुषाचा स्वभाव आहे. शिकार न होणं ही स्त्रीची जबाबदारी आहे. म्हणजे माझ्या मुलानं अनेक प्रकरणं केली, म्हणून काय प्रत्येकीला हक्क देत बसू? तू बोर्ड दिलंस, पुरुष हात पकडणारच. निसरड्या वाटेवरून जायचंच कशाला? हे ठेव आणि विषय संपला. यापुढे खोतांचा आणि तुझा काहीही संबंध नाही. तुम्ही हे चुकीचं करताय. माझं मन मोठं म्हणून मी तुला बोलायला आले. मी बरंच काही करू शकते. अजून कुठं काय केलंय? माझी विनंती आहे, मला अजून काही करायला लावू नकोस. थांबा. मी मध्यमवर्गीय आहे, पण मध्यमवर्गीय लाचार नसतात आणि तुमच्यासारखे घाणेरडे संस्कार नाहीत माझ्यावरती. पण हे तुमच्यासारख्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित खोतांना काय कळणार आहे हो? कारण तुमची तेवढी कुवतच नाहीये. ह्या तुमची वस्तू आणि या आता.
माझ्याच साखरपुड्याच्या दिवशी माझ्याच बेडरूम मध्ये ही मुलगी घुसते आणि शी यावरून तुम्हाला कळालंच असेल ना काय कॅरेक्टरची असेल ही. संकेत आमच्या घरचे बाहेरगावी गेलेत आणि मी एकटाच आहे बेडरूम पण मोकळे हा चल. तू कष्टवर्षी भांडतेस तुझ्यामुळं वाह्यात मुलं इथे येतात. मी तुझ्याऐवजी दुसऱ्या मुलीला कामावर ठेवलंय तू निघ. तू ना नलीसाठी एखादं चांगलं स्थळ बघ. हा पण लांबचं म्हणजे गावापासून लांबचं बघ, दुसऱ्या गावातलं, म्हणजे त्यांना कळणार नाही की नली तिकडी येते. नली संकटात आहे. काय रे दादा आहे काय झालं?